राष्ट्रीय महामार्गावरच्या वाहतूक कोंडीचा फटका हा पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री आणि राज्याचे वनमंत्री गणेश नाईक यांनाही बसला। त्यामुळे त्यांचा मुंबईकडे जाणाऱ्या लेनवरून विरुद्ध दिशेने पालघरकडे जाताना त्यांना पाहायला मिळालं। पालघर जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीचं पालघर जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजन करण्यात आलं होतं आणि त्यासाठी गणेश नाईक हे पालघरला निघाले होते। गणेश नाईक मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरच्या वाहतूक कोंडीत वसईच्या एका गंभीर आजारी महिलेचा जीव वाचवण्यासाठी रुग्णवाहिका चालकानं दाखवलेलं धाडस हे कौतुकास्पद ठरलंय। वसईतल्या या महिलेची प्रकृती रात्री 11च्या सुमारास गंभीर झाली होती। त्यांना तातडीनं मुंबईच्या नायर रुग्णालयात हलवण्याचा निर्णय झाला। शिवसेना महिला शहर प्रमुख रुचिता नाईक यांनी रुग्णवाहिका उपलब्ध करूनही दिली, पण मुंबईच्या दिशेनं जाणाऱ्या लेनवर प्रचंड वाहतूक कोंडी झाली होती। त्यामुळे मुंबईला वेळेत पोहोचणं शक्य नव्हतं। त्या परिस्थितीत चालक समीर गोलाबंडेनं अहमदाबादच्या दिशेनं जाणाऱ्या लेनवरनं रुग्णवाहिका उलट्या दिशेनं चालवून मुंबई गाठली। त्यानं 3 तास संघर्ष करून आजारी महिलेला जोगेश्वरीच्या ट्रॉमा केअर रुग्णालयात पोहोचवलं। एक मोठी बातमी, वसई विरारचे माजी महापालिका आयुक्त अनिल कुमार पवार यांना मुंबई उच्च न्यायालयानं मोठा दिलासा दिलाय। वसई विरारमधील